इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण तालुक्यातील अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेले जांभूळगाव लवकरच जांभळाचे गाव होणार आहे। गावाचे नाव जरी जांभूळ असले तरी येथील जांभळाची झाडे कमी झाली आहेत। त्यामुळे गावाची मूळ ओळख परत मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीने तयारी सुरू केली असून कंपन्यांच्या सामाजिक दायित्वातून 10 हेक्टर जागेवर 10,000 जांभळाची झाडे लावली जाणार आहेत। येत्या 2 ऑगस्ट रोजी हे वृक्षारोपण पार पडेल। यासोबतच येथे 3 हेक्टरवर 3,300 बांबू लागवडही जाणार आहे। अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेले कल्याण तालुक्यातील आणि उल्हास नदीमुळे एकटे पडलेले गाव म्हणजे जांभूळगाव। अंबरनाथ शहराच्या चिखलोली भागातून या गावाकडे जाण्यासाठी रस्ता जातो। उल्हास नदीच्या पल्ल्याड असलेले जांभूळगाव विविध उपक्रमांमुळे कायमच चर्चेत राहिले आहे। आपल्याला अंबरनाथ तालुक्यात समाविष्ट करून भौगोलिक त्रासातून सुटका करावी अशी मागणी या गावच्या अनेक सरपंचांनी वेळोवेळी केली, मात्र त्यात अद्यापही यश आलेले नाही। गावाचे नाव जांभूळ असल्याने या गावात जांभळाची बाग किंवा मोठ्या संख्येने झाडे आहेत का असा प्रश्न कायमच उपस्थित होतो। मात्र गावाचे नाव जरी जांभूळ असले तरी गावात खूप अशी जांभळाची झाडे नाहीत। त्यामुळे गावाच्या नावात असलेले जांभूळ गावातही हवे या उद्देशाने स्थानिक ग्रामपंचायतच्या सदस्यांनी तयारी सुरू केली। त्यासाठी त्यांनी सामाजिक संस्थांचा शोध सुरू केला। त्याचवेळी ग्रामपंचायतीचे सरपंच परीक्षित पिसाळ यांना हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी सामाजिक दायित्वासाठी चांगल्या प्रकल्पाच्या शोधात असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार कंपनीच्या सामाजिक दातृत्व योजनेतून गावात जांभूळ झाडांची लागवड करण्याची मागणी केली। कंपनीने त्यासाठी तयारी दाखवली। त्यानुसार आता गावात असलेल्या गुरचरण अशा 10 हेक्टर जागेवर जांभळाची लागवड केली जाणार आहे। येत्या 2 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, स्थानिक आमदार किसन कथोरे, तहसीलदार आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले जाणार असल्याची माहिती सरपंच परीक्षित पिसाळ यांनी दिली आहे। 10 हेक्टर जागेवर 10,000 जांभळांची आणि 3 हेक्टर जागेवर 3,300 बांबूंची लागवडही केली जाणार असल्याचे पिसाळ यांनी सांगितले आहे। या झाडांमुळे गावाची ओळख अधोरेखित होणार आहे।